तर चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपला एक नवीन व्हिडिओ पाहूया. आता तुम्ही पहिल्या स्टेपला आता इंजिनिअरिंगच्या पोहोचलेला आहे, जिथे तुम्ही कॅप राऊंड 1 चे फॉर्म भरलेले आहेत आणि वाट पाहताय की आपले कॉलेजचे अलॉटमेंट कधी होईल. तुम्हाला जसं की माहिती आहे, 31 जुलैला आपल्या कॉलेजची अलॉटमेंट आहे. तुम्ही 31 जुलैला म्हणजे उद्या सीईटीच्या सेलवर जाऊन आपल्याला कोणतं कॉलेज लागलंय हे पाहू शकता. मग तुम्हाला कळून जाईल की आपल्याला कोणत्या कॉलेजला अलॉटमेंट झाले. तुम्ही आता 50 100 कितीतरी ऑप्शन दिले असतील, त्यापैकी आपल्याला कोणता लागलाय त्याच्यानुसार आता आपल्याला पुढची प्रोसेस काय करायची याच्याबद्दलचा एक व्हिडिओ मी आत्ताच पोस्ट केला होता, ज्याच्यात अलॉटमेंट झाल्यानंतर काय करायचं हे सांगितलं होतं. त्यात मी 2 पॉईंट डिस्कस केले होते की फ्रीज आणि बेटरमेंट. ते फ्रीज आणि बेटरमेंट नक्की काय आहे आणि तुम्हाला कोणता ऑप्शन निवडायचा आहे ह्याच्या बाबतीतली आज माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. तर आपला पहिला प्रश्न आहे की कॉलेज अलॉट झाल्यानंतर काय करायचं. तर कॅप राऊंड मध्ये तुम्हाला कॉलेज मिळाले तर तुमच्याकडे 2 पर्याय आहेत, एक तर फ्रीज आणि बेटरमेंट. मग फ्रीज काय आणि बेटरमेंट काय हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. फ्रीज करायचं म्हणजे काय करायचं आणि बेटरमेंट करायचं म्हणजे काय करायचं. सुरुवातीला आपण त्याच्याबद्दल सविस्तर पाहूया. फ्रीज म्हणजे काय? मिळालेले कॉलेज आणि शाखा स्वीकारणे म्हणजे फ्रीज. तुम्ही जो ऑप्शन टाकला होता, फॉर एक्झाम्पल तुम्ही COUP च कम्प्युटर टाकले आणि तुम्हाला ते मिळाले आणि तुम्हाला त्यासाठी ते योग्य वाटते, तर या ठिकाणी तुम्ही फ्रीज करू शकता. दुसरी गोष्ट, तुम्हाला फ्रीज कधी करायचंय तर तुम्ही त्या जागेवर समाधानी आहात तर तुम्हाला ते फ्रीज करायचं, म्हणजे तुम्हाला तुमच्या मनासारखं तुम्हाला पाहिजे ते कॉलेज मिळाले लगेच फ्रीज करा. त्यासाठी तुम्हाला काय 1000 रुपये फी असेल ती भरायची असेल ती भरून टाका आणि तुमचं ऍडमिशन कन्फर्म करा, त्या कॉलेजला जाऊन व्हिजिट करा. आणि आणखीन एक गोष्ट, तुम्हाला जर पुढील राऊंड मध्ये भाग घ्यायचा नसेल तरीही तुम्ही फ्रीज करून आपल्याला हवं ते कॉलेज निवडू शकता. आणि फ्रीज करणे म्हणजे तुम्ही त्या कॉलेजमध्ये तुमचा प्रवेश निश्चित करत आहेत, तिथे जाऊन तुम्ही ऍडमिशन घेणारच आहात. जर तुम्ही ऍडमिशन नाही घेतले तर तुमचं ऍडमिशन कॅन्सल होऊन तुम्ही कॅप राऊंडच्या बाहेर जाता, हे माहीत असणं गरजेचं आहे. कधी निवडायचंय सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. कॉलेज आणि शाखा मनापासून आवडले असेल आणि पुढील रिस्क घ्यायची नसेल तर तुम्ही डायरेक्टली आपल्याला मिळालेलं कॉलेज सिलेक्ट करून पुढे जायला पाहिजे. आता बेटरमेंट म्हणजे काय? बेटरमेंट म्हणजे अजून चांगल्या कॉलेजसाठी प्रयत्न करणे. म्हणजे आपण आपला जो ऑप्शन टाकला होता समजा 50 क्रमांकाचा, हा, आणि तो आपल्याला लागलेला आहे आणि त्याच्यावरती आता 49 कॉलेज आहेत जिथे तुम्हाला वाटत होते की नंबर लागायला पाहिजे होता पण तुम्हाला मिळालेला नाही, तर तुम्ही अशा कंडिशन मध्ये समाधानी नसता. सध्याच्या जागा पूर्ण समाधानी नसल्यामुळे तुम्ही बेटरमेंटचा पर्याय निवडताय. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही पुढील कॅप राऊंडचे पर्याय ओपन ठेवताय की मला जर आवडीचं कॉलेज मिळत नाही तर सेकंड राऊंड मध्ये मी पुन्हा ट्राय करेन. आणि आणखीन एक, पुढच्या फेरीत काही मिळाले नाही तर सध्याचं कॉलेज राहू कदाचित राहतं. इथे थोडासा गोंधळ झालेला आहे की पुढच्या फेरीत काहीच मिळालं नाही तर सध्याचं कॉलेज बेटरमेंट केल्यानंतर तुम्हाला राहतं आणि त्याच्या वरच्या याच्या ऑप्शन साठी तुम्ही ट्राय करता. कधी निवडावे? अजून चांगले कॉलेज मिळेल असे आशा असेल तर आणि थोडी रिस्क घेण्याची तयारी असेल तर. फ्रीज आणि बेटरमेंट ह्याच्यामध्ये तुलना करायची झाली तर पहिल्यांदा आपण समाधानीपणा याच्यावर विचार केला तर फ्रीज म्हणजे तुम्ही पूर्णपणे समाधानी असाल तर फ्रीज हा ऑप्शन निवडा, नसेल तर तुम्ही बेटरमेंट हे ऑप्शन निवडा. जर तुम्हाला पुढच्या पिढीत सहभाग घ्यायचा असेल, फ्रीज हा ऑप्शन निवडू नका तर बेटरमेंट हा ऑप्शन निवडा. धोका, काही केसेस मध्ये फ्रीज मध्ये तुम्हाला कोणताही धोका नाही, तुम्हाला तुमची सीट मिळून जाईल. बेटरमेंट मध्ये एक जागा गमावण्याचा धोका राहू शकतो. पुढील पाऊल, प्रवेश निश्चित करा आणि बेटरमेंट केलं तर तुम्ही पुढील फेरीची वाट पहा. फ्रीज केल्यानंतर मात्र तुम्हाला त्या कॉलेजला जाऊन ऍडमिशन घ्यावेच लागते.
महत्वाचे मुद्दे काय? बेटरमेंट हा पर्याय ऐच्छिक आहे. म्हणजे हे तुम्हाला कंपल्सरी नाही की मला पहिल्या क्रमांकाचं कॉलेज मिळालं तर ते ऑटो फ्रीजच आहे म्हणा. पण दुसऱ्या क्रमांकाचं कॉलेज मिळाले, तिसऱ्या क्रमांकाचं मिळाले आणि ते मी स्वतःहून टाकलं होतं, तरीही मला वाटतं की मी आता पुढच्या राऊंडला जाऊ कारण बेटरमेंट घेऊ. तसं काही नाहीये. बेटरमेंट हा पर्याय ऐच्छिक आहे. तुम्ही तो निवडणे अपेक्षित नाही. फ्रीज केल्यास वेळेस प्रवेश आणि कधी काय होऊ शकतं दुसरा एक पर्याय लक्षात घ्या. तुमच्याकडे आता ऍडमिशन घेण्याची तुम्ही तयारी नसेल तरीही मुलं बेटरमेंटचा ऑप्शन निवडतात. म्हणजे काय की तुम्हाला आता सध्या ऍडमिशन घ्यायचं नाही किंवा तुमचे काही कागदपत्र रेडी नाहीये, आता जाऊन फी भरायला प्रॉब्लेम असतील, तर अशा कंडिशनला बरीच मुलं बेटरमेंटचा ऑप्शन निवडतात. तिसरी गोष्ट काय, कट ऑफ आणि प्राधान्यक्रम लक्षात घ्या. आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, जर तुम्ही कट ऑफ नुसारच कॉलेज टाकलेलं आहे आणि पहिल्या राऊंड नंतर कट ऑफ वाढतोय असं दिसत असेल तर तुम्ही सेकंड राऊंडला का जाताय? आणि लक्षात घ्या, तुम्ही बेटरमेंट ऑप्शन झाल्यानंतर आणि 1 ते 3 जुलै या काळामध्ये या सगळ्या गोष्टी झाल्यानंतरच्या दिवशी तुम्हाला कळणार आहे की पहिल्या राऊंडचा कट ऑफ कोणता असतो. त्यामुळे मागच्या वर्षीच्या कट ऑफलाच तुम्हाला इथे लक्षात घ्यावं लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे, सगळं कळताना पालक आणि शिक्षकांचा सल्ला घ्या. बेटरमेंटच्या बाबतीत बऱ्याच काही गोष्टी मध्ये शंका असतात की आपल्याला मिळालेलं कॉलेज बेटरमेंट केल्यानंतर राहतं किंवा राहत नाही. त्यावेळेस आपल्याला शिक्षक किंवा ज्यांना आधीची माहिती त्यांच्याकडून काउन्सिलर कडून माहिती व्यवस्थित करून घ्या आणि नंतर बेटरमेंटचा पर्याय निवडा. आणि या सगळ्यातून निष्कर्ष काय आहे, जागा तुम्हाला आवडली असेल म्हणजे तुम्हाला तुमचं सीट चांगलं वाटत असेल, तुम्ही समजा दिलेल्या पर्यायापैकी तुम्हाला बेस्ट कॉलेज मिळालेलं आहे, तर तुम्ही फ्रीजच करा. बेटरमेंटचा नादी लागू नका. अजून जर प्रयत्न करायचे असतील तर बेटरमेंट निवडा. आणि मी बाकीच्या काही कंडिशन सांगितल्या, जसे की तुम्ही ऍडमिशन रेडी नसताल, तुमच्या फीचा काय प्रॉब्लेम असेल, लोकेशनचा प्रॉब्लेम असेल, तर मात्र तुम्ही थोडासा विचार करू शकता. पण काळजीपूर्वक विचार करा. प्रवेश तुमच्या निर्णयावर अवलंबून आहे आणि एकदा तुम्ही जे सिलेक्ट करताल तेच तुमच्या पुढचे 4 वर्षाचं करिअर निवडणार आहे. तर मार्गदर्शनासाठी तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. तुमच्या इंजिनिअरिंग प्रवासासाठी शुभेच्छा.